हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊन जो जगतिया, दीक्षा देऊळी जो जगतिया, बद्धास हो बुद्धरी, वाणी देवदत्ता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, तो हा गुरुश्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुर्हो रसिका भुवि भावुकाः. भगवान वेदव्यास भागवताच्या प्रारंभी जे मंगलाचरण करतात आणि त्यानंतर या भागवतात कोणता धर्म सांगितलाय, विषय काय, याचं प्रयोजन काय, अधिकारी कोण आणि याचा संबंध काय, या संबंधी अनुबंध चतुष्टयात्मक ईशत मांडणी करतात. आणि त्यानंतर यामध्ये धर्मः प्रोज्झित काय तवोत्र परमो या शब्दाने हा जो धर्म सांगितलाय हा सत्वप्रधान धर्म, मानव धर्म, व्यापक वैश्विक धर्म, ज्याला माऊलींनी विश्व स्वधर्म सूर्ये पाहो असं म्हटलंय, तो धर्म आहे. हा कोणत्याही संप्रदायात्मक धर्म नाही, याची स्थापना कुणी केलेली नाही, याचा कुणी प्रेषित नाही, याचा संस्थापक कुणी नाही. कारण हा धर्म ईश्वर प्रणीत आहे, ईश्वर निर्मित आहे. आणि त्यामुळं हा धर्म विश्वस्वधर्म सूर्ये पाहो हा वैश्विक धर्म आहे. आणि हा विश्वधर्म वैश्विक धर्म या भागवतामध्ये सांगितलेला आहे. तो धर्म कसा आहे हे सांगताना ते म्हणतात हा सात्विक अशा स्वरूपाचा धर्म आहे. कोणाचा द्वेष करणारा हा धर्म नाही, कोणाचा विरोध करणारा हा धर्म नाही, कोणाची स्पर्धा करणारा हा धर्म नाही. कारण याच्या मागे प्रोज्झित शब्द वापरून मोक्षाची देखील इच्छा नसणारी मंडळी या धर्माचं स्वरूप सांगणारी आहेत. व्यास महर्षी, शुकाचार्यादिक अहो मोक्षाला देखील बाजूला सर म्हणणारे ज्ञानदेव माऊलींनी म्हटलंय की मुक्ती ते परवसर म्हणती. मुक्ती जरी समोर आली तरी मुक्तीला म्हणतात ए बाजूला सर, मला पुढे जाऊ दे, मला तुझी गरज नाही. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. संत तुकाराम महाराजांनी देखील हीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे की मुक्तीपेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ आहे. मुक्ती 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 घेऊन काय बसता हो? अहो मोक्ष आणि मुक्ती यापेक्षा जीवनमुक्ती, ज्याला आपण आजीवन समाजाचं कल्याण करण्याची भावना, ही जी आहे संत संघाची भावना आहे. सत्संग, भक्ती, साध्य भक्ती. साध्य भक्ती एकदा प्राप्त झाली की मग मुक्तीची सुद्धा इच्छा राहत नाही, कारण मुक्ती सुद्धा इच्छाच आहे. म्हणून त्यांनी प्रोज्झित शब्द वापरला. प्र शब्द ते या ठिकाणी म्हणतात, स्वतः त्याचं विवरण करणारे किंवा यावर टीका करणारे श्रीधराचार्य म्हणतात की प्र शब्दाने त्यांनी या मुक्तीचा देखील मोक्षाचा देखील निराश केलेला आहे. प्र शब्देन मोक्षाभिसंधी रपी निरस्ता, मोक्षाभिसंधी रपी निरस्ता, मोक्ष सुद्धा मागितला नाही. मुक्ती ते परवसर म्हणती ही माऊलींची भाषा आहे. न लगे मुक्ती आणि संपदा ही तुकाराम महाराजांची भाषा आहे. आणि हीच व्यास महर्षींची सुद्धा भाषा आहे. ते म्हणतात प्रोज्झित. या भागवत धर्माचं महत्व एवढं आहे की आम्हाला मुक्तीची सुद्धा अपेक्षा नाही. कारण मुक्तीनं एकटा मी मुक्त होईल, समाज कसा मुक्त होईल? समाज नाही मुक्त होणार.
म्हणून संत समाजाची काळजी वाहतात. म्हणून त्यांना समाजशील अशा प्रकारची भूमिका असल्यामुळं, करुणा त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळं ही करुणा त्यांच्या शब्दाने प्रगटते, त्यांच्या वर्तनातून व्यक्त होते. आणि ते म्हणतात की याप्रमाणे असा हा धर्म सांगितलाय की जो मुक्तीला देखील निरस्त करणार आहे. आणि असा हा परमधर्म सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून या धर्माचं आणि भागवताचा अधिकारी कोण या संबंधीचं विवरण केलं. हा अधिकारी कोण आहे तर भक्ती करणारा तो अधिकारी आहे. आणि ही भक्ती कोणती? साधन भक्ती नाही, साध्य भक्ती. साधन भक्ती आणि साध्य भक्ती. सुरुवातीला आपण साधन भक्ती करतो, पण साधन करता 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 ती साध्य होते. साधनच साध्य होतं. जे साधनात्मक आहे तेच साध्यात्मक होतं. उदाहरणार्थ आपण गावाला गेलो, स्टँडवरती उतरलो, आपल्याला फोन आला, आले का हो, बीडला आले का? हो आलो आलो. चालायच लागलोय वाट. पावलं चालत 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 आपण घरापर्यंत आलो. घराच्या पायऱ्या चढल्या, उमरा ओलांडला, उमऱ्याच्या आत आलो. मगाशी तुम्ही चालत होते, उमऱ्याच्या बाहेर रस्त्यावर तुम्ही चालतच होते, आणि आता चालताच आहात. घरामध्ये आपण चालत नाहीत का? नाही बाबा, आता आलो बाबा घरात, बस सगळे परिश्रम संपले. का आता चालत नाहीत का? चालतो ना. मग रस्त्यावरचं चालणं हे साधनात्मक आहे आणि घरातलं चालणं हे साध्यात्मक आहे. चालणं तेच आहे, पण आता आपण घरात आलो हा आनंद आहे. तसं जी भक्ती सुरुवातीला अपेक्षा करून आपण करतो ती साधनारूप भक्ती असते. त्यामध्ये साधन म्हणून आपण करतो, पण हे साधनच नंतर साध्य बनतं. आणि म्हणून साधन हेच साध्य बनलं की त्या ठिकाणी आपल्याला मुक्तीला देखील आपण महत्त्व देत नाही. कारण मुक्तीपेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती मुक्तीची माऊली, मुक्तीची आई आहे ती. भक्ती म्हणजे मुक्तीची आई आहे असं म्हटलंय. आणि म्हणून मुक्तीचा तोडर भक्ती पायी लोळे. मुक्ती हा तोडर आहे म्हणजे पायातला. कोणाच्या? भक्तीच्या. भक्तीच्या पायातला तोडर मुक्ती आहे. मुक्तीचा तोडर भक्ती पायी लोळे. आणि भक्ताचे सोहळे देवभोगी असे एका कवयित्रींनी म्हटलंय. ही आपल्या महाराष्ट्रातली नाहीये, मराठी भाषिक आहे, परंतु ती राधाबाई नावाची कवयित्री आहे जी तेलंगणामधली आहे. त्यांनी असं म्हटलंय की भक्ताचे सोहळे देवभोगी. देवाला सुद्धा कधी कधी असं वाटतं का हो ते भक्त माझी भक्ती करतात काय हो भक्ती एकदा समजून तरी घ्यावी. आपणच भक्त व्हावं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार होतो का? आम्हाला भक्त काय आहे कळू द्या ना. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ हे शेवटी कोण आहेत? आपण म्हणतो ना ज्ञानेश्वर हे प्रत्यक्ष विष्णू महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाई म्हणते महाविष्णूचा अवतार आहे, पण ते भक्त झाले आणि भक्त होऊन भक्तीचं सुख भोगलं. देवाला भक्तीचं सुख कळत नाही. त्याचं कारण देवाला कसं कळेल? चक्रधरांच्या महानुभाव पंथामध्ये एक दृष्टांत पाठ नावाचं एक छोटं दृष्टांत पाठ असलेलं ग्रंथ आहे. यामध्ये त्यांनी एक उदाहरण दिले. ते द्वैतवादी आहेत. चक्रधर महानुभाव पंथी द्वैतवादी आहे. ते म्हणतात की मुंगी होई साखर खाई जे ते निके की मुंगी होई जे ते निके. आता साखर होई जे ते निके की मुंगी होऊन साखर खाई जे ते निके. साखर होणं चांगलं का मुंगी होऊन साखर खाणं चांगलं? साखर झालं
पण साखरेची गोडी कुठे कळते साखरेला? साखरेला साखरेची गोडी कळत नाही. साखर होई जे ते निके, निके म्हणजे चांगलं का मुंगी होऊन साखर खाई जे ते निके, मग मुंगी होई जे ते निके असं आपण उत्तर देतो. म्हणजे भक्त होणं चांगलंय. म्हणून भक्तीचे सोहळे देवभोगी. भक्ती काय आहे हे पाहण्यासाठी, हे भोगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली, त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ, सोपानदेव अवतरले. प्रत्यक्ष माया सुद्धा अवतरली मुक्ताबाईच्या रूपाने आणि भक्तीचा आनंद त्यांनी ग्रहण केला. हे सगळं सांगायचं तात्पर्य असं आहे की भक्तीचं महात्म्य काय, आणि ही भक्ती भागवतातून निर्माण होते. भक्त्या संजातयात भक्त्या, भक्तीनेच भक्ती निर्माण होते. 11व्या स्कंधात त्याने हा शब्द वापरलाय. भक्त्या म्हणजे भक्तीने, तृतीया विभक्ती. भक्त्या संजातया निर्माण होते भक्ती, भक्तीनेच भक्ती निर्माण होते. दिव्याने दिव्या पेटतो. आपल्याला दिवा लावायचं, पहिल्यांदा तर दिवा लावावा लागेल ना, मग दिवे लावता येतील सगळे, पण आधी एक लावा ना दिवा. तसं आधी तुमची भक्तीची वात आधी निर्माण करा, आधी भक्तीची वात पेटवा. भागवत श्रवण ही भक्तीची वात आहे आणि भक्तीची वाट आहे. दोन्ही आहे, वाटही आहे आणि वाटही आहे. ही भक्तीची वाट आहे, ही भक्तीची वात आहे की ज्या वातीतून आपल्याला हजारो दिवे पेटवता येतील, आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाश निर्माण करता येईल. भागवत हे भक्तीचा प्रारंभ आहे. भागवतातील भक्ती ही आपल्याला नंतर मुक्तीला देखील मागं टाकायला लावणारी अशी ही भक्ती आहे. आणि ही भक्ती भागवताने निर्माण केलेली. भागवत हा भक्तिशास्त्राचा ग्रंथ असल्यामुळं यात शास्त्रही आहे आणि प्रत्यक्ष उदाहरण असल्यामुळं शास्त्रे परेच निष्णाते. शास्त्र आणि पर, शाब्दे परेच निष्णाते. शाब्द ज्ञानही आहे आणि परज्ञानही आहे. पर म्हणजे अनुभवाचं, अनुभवी ज्ञान म्हणजे परमज्ञान, आणि शाब्द ज्ञान म्हणजे शब्दाने सगळे सांगतील, पण अनुभवाला एखादाच असतो की जो अनुभविक आहे. अनुभव भेद नाही कोणा, अनुभव भेद पाहिजे. हा अनुभवाचं ज्ञान कोण सांगू शकतो? संत सांगू शकतात. आणि म्हणून संतांनी, व्यास महर्षींनी, शुकाचार्यादिकांनी जे सांगितलं ते ज्ञान, ती भक्तीचं महात्म्य ज्या शास्त्रामध्ये, ज्या भक्तिशास्त्रामध्ये, आणि भागवत हे शास्त्र आहे, पण शास्त्रासारखं अवघड नाहीये. बाकीचे शास्त्र हे केवळ तर्कट असतात, तर्ककर्कश असतात, तर्कवादी असतात, बुद्धिवादी असतात. परंतु इथे तर्कापेक्षा भावनेला महत्व आहे. म्हणून हे शास्त्र आहे, पण तर्काधारे शास्त्र नाहीये, भावनाधारे असलेलं शास्त्र आहे. भावना, आणि म्हणून निगम कल्पतरोर गलितम फलम असं म्हटलं. या ठिकाणी निगम म्हणजे वेद. वेदाचे दोन प्रकार आहेत, एक आगम आणि दुसरा निगम. आगमामध्ये तंत्र आहे सगळं, तंत्र, सगळ्या तांत्रिक गोष्टी आगमामध्ये आहेत. आणि जसं आपण आराधना कशी करावी, पूजा कशी करावी या संबंधीचे जे तंत्र आहेत त्याला तंत्र म्हणतात. नारद पांचरात्र तंत्र, नारदाने सुद्धा तंत्र लिहिले. या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला काही ठिकाणी तंत्र मार्गाचा उपदेश आलेला आहे. 11व्या स्कंधामध्ये काही तंत्र उल्लेख आलेले. म्हणून भागवत हा ग्रंथ निगम म्हणजे वेदातला जो तांत्रिक भाग आहे तो बाजूला ठेवला आणि याच्यामधला मांत्रिक भागही बाजूला ठेवला, आणि यातलं ज्ञान जे आहे वेदातलं, निगम म्हणजे वेद. हे वेद कळायला अवघड आहेत, कारण वेदाचा अर्थ सामान्य माणसाला कळणारा नाही. संत तुकाराम महाराज म्हणूनच वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, येरा निवाहावा भार माथा. त्यांच्या म्हणण्यामधलं तात्पर्य असं आहे की वेदाचा अर्थ शब्दात नाहीये, शब्दामध्ये वेदाचा अर्थ नाही. कारण वेदाचा अर्थ शब्दात असता तर आपण डिक्शनरी घेऊन वेदाचा अर्थ केला असता, नाही होत. वेदाचा अर्थ नुसत्या शब्दाने आपल्याला कळू शकत नाही. मग मॅक्स मुलर होता,
मॅक्स मुल्लर यांनी संस्कृतचा अभ्यास केला. संस्कृतचा अभ्यास करून त्यांनी वैदिक संस्कृतचा अभ्यास केला, प्रावीण्य मिळवलं आणि मग वेदाचा अर्थ आपल्या पद्धतीने लिहिला. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये मोक्ष मुल्लर म्हणतो. मॅक्स मुल्लरला मोक्ष मुल्लर असा शब्द वापरला जातो. आहे तो ज्ञानी होता मान्य, पण परंपरा कुठे कळते? उदाहरणार्थ आपल्याला एक साधं उदाहरण देतो व्यवहारातलं. बहिणाबाई चौधरी यांनी काव्य लिहिलं, अरा संसार संसार जसा ताव्हा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मी येते भाकर. याचं इंग्रजी भाषांतर करायचं. आता चूल सांगा, चुल्यावर म्हणजे काय? काय भाषांतर करावं? गॅस. गॅस म्हणजे काय? चूल आहे का? नाही. स्टोव म्हणजे काय? चूल आहे का? नाही. कारण चुलीच्या मागे जो संकेत आहे, आपण चूल जुन्या काळामधल्या बायका पोतेरं करत होत्या, सारवण करत होत्या. चुलीला दररोज आधी पेटवण्याच्या आधी त्याला थोडासा एक उंडा थोडासा टाकत असत त्याच्यामध्ये. का बरं? चूल म्हणजे ही देवता आहे अशी कल्पना होती. चूल पोतर करण्याची पद्धत होती, त्याला कुंकू लावण्याची पद्धत होती. हे जे सगळं आहे हे संकेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मनामध्ये, आणि या संकेताचं भाषांतर होऊ शकत नाही. तुम्ही त्याला स्टोव गॅस म्हटलं तर तो अर्थ त्यातून व्यक्त होत नाही. म्हणून भाषांतर करणं, म्हणून एखाद्या भाषेतून मॅक्स मुल्लर किती हुशार असला तरी त्याला वेदाचा अर्थ लावता आला नाही. कारण वेदाचा अर्थ शब्दात नाही हो, तो त्याच्या मागे असलेल्या आर्य संस्कृतीत आहे, आर्य संस्कृतीच्या संकेतात आहे. उमरा हा जो आहे आपण वापरतो, तो उमरा ओलांडून जेव्हा लक्ष्मी घरात येते तेव्हा उमरा ओलांडणं म्हणजे काय? आज उमरेत राहिले नाहीत घराला, मग तुम्ही काय सांगणार मुलांना? उमरा ओलांडलं म्हणजे काय ओलांडलं? नाही सांगू शकत आपण. तेव्हा त्याच्या मागचा संकेत ही उमरा ओलांडून आत आली. लक्ष्मी जेव्हा उमरा ओलांडून येते, माप ओलांडते, हे सगळे संकेत आहेत. आणि हे संकेत संस्कृतीशी संबंधित आहेत. संस्कृतीचं भाषांतर होऊ शकत नसतं, संस्कृतीचं रूपांतर होऊ शकत नसतं. संस्कृतीच. म्हणून साहेबी संस्कृती वेगळी आणि भारतीय संस्कृती वेगळी. म्हणून गंगा टू होलगा होऊ शकत नाही. वडील आमचे नेहमी सांगायचे गंगा टू होलगा. कसं शक्य? होलगाही नदीच आहे आणि गंगाही नदीच आहे. पण गंगेच्या मागचं पावित्र्य, गंगेच्या आणण्यामधली 4 पिढ्यांची झालेली तपश्चर्या आणि भगीरथाचे प्रयत्न, शंकराचा आशीर्वाद, विष्णूचा आशीर्वाद, ब्रह्मदेवाचा आशीर्वाद, हे सगळं आणि त्यांनी दिलेल्या या सर्व लोकांना ज्या सगरांची मुक्ती, याच्या मागची जी पावित्र्याची भावना आहे ती काही होलगा नदीमध्ये नसते. म्हणून गंगा टू होलगा होऊ शकत नाही. गंगा तर गंगाच आहे. म्हणून गंगा प्रत्यक्ष आपल्याला गंगेवर जाता येत नाही दररोज, म्हणून आपण त्याला गंगाळ वापरलं. बकेट आणि गंगाळ एक नाहीये, बकेट वेगळी आणि गंगाळ वेगळं. गंगाळ या शब्दाच्या मागे असलेला संकेत वेगळा, भावना वेगळी, पावित्र्य वेगळं. म्हणून निगम म्हणजे वेद आहे आणि वेदाचा आपल्याला अर्थ शब्दाने नाही सांगता येत, कारण तो ज्ञानात्मक आहे. वेद हा ज्ञान, ज्या ज्ञानामागे ईश्वरी संकेत आहे. हे वेद कसे निर्माण झाले? तर वेद अपौरुषेय आहेत. हे वेद मंत्र ऋषींना दिसले, मंत्र द्रष्टे म्हणतात. श्रोते नाही, ऐकले नाहीत त्यांना दिसले. कसे दिसले हो? तुम्ही म्हणाल मंत्र कसे दिसले? तर आता नव्या वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झालंय की प्रत्येक शब्दाला एक रंग आहे, प्रत्येक शब्दाला रंग आहे आणि त्या रंगाचं आविष्करण शब्दाच्या अक्षरातून होतं. म्हणून वर्ण शब्द आपण वापरला. वर्णमाला कशामुळे? वर्ण म्हणजे काय हो? वर्ण म्हणजे रंग. प्रत्येक शब्दाला रंग आहे. ज्याप्रमाणे आपल्याला या सप्तरंग असलेला सूर्य 7 रंगाची किरण प्रगट करतो पण आपल्याला पांढरा दिसतो, त्याप्रमाणे सगळे रंग एकत्र झालं म्हणजे ओम तयार होतं. ओम म्हणजे सगळ्या रंगाचं मिश्रण आहे.
सगळे रंग एक रूप झाले की ओम तयार होतं. हे सगळे रंग म्हणजे वर्ण. ऋषींना हे सगळे शब्द वर्ण रूपात दिसले म्हणून द्रष्टे आहेत ते वेगवेगळ्या रंगात त्यांनी याचा आविष्कार केला. म्हणून जे बीज मंत्र आहेत ओम ह्राम ह्रीम रोम हे जे आहेत ते त्या रंगाचा आविष्कार करणारे आहेत. त्या रंग संगती आणि त्या रंगाचा परिणाम आपल्या मनावर मनोतरंगावर होतो. रंगाचा परिणाम मनोतरंगावर होतो आणि त्यातून तरंग नोलांडितू त्यातून हे तरंग नादीचे तरंग माऊलीने शब्द वापरलाय. दिसती नादीचे तरंग. दिसती नादीचे तरंग. दिसती म्हणजे पाहतात दिसतात. माऊलींना सुद्धा रंगाविष्कार होता. शब्दातले रंग त्यांना दिसत होते म्हणून ते म्हणतात दिसती नादीचे तरंग थोकडे. कानामध्ये आपण जेव्हा शब्द जातो तेव्हा आतमध्ये एक जल थोडक्यात पाण्याचाच भाग असतो त्याच्यावर आघात होतो आणि ते तरंग निर्माण होतात. ते तरंग मेंदूला कळतात आणि मेंदू त्या शब्दांचा अर्थ काढतो. म्हणून हे तरंग माऊलींना हे माहीत होतं की शब्दांचा आघात झाल्यावर तरंग निर्माण होतात. नादाला तरंग असतो आणि नादाला रंगही असतो. या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर वेद हे द्रष्टे असणारे ऋषी ज्यांना वेद दिसले त्यातला शब्द दिसला. म्हणून उदाहरण पुन्हा एकदा वेगळं देतो की अग्नी सूक्त हे पहिलं सूक्त आहे आपल्याकडे. ओम अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवमृत्विजम होतारम रत्नधातमम. हे अग्निमीळे इथं अग्नी आहे. तुम्ही म्हणाल का हो अग्नी मग त्याचं वन्य करू आपण रूपांतर. नाही चालत. कारण अग्नी शब्दाने जे व्यक्त झालं ते वन्य शब्दाने व्यक्त होत नाही. अर्थ आहे पण संकेत वेगळा आहे. संकेत वेगळा आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी ऐकत नाहीत नीट. परंतु जर आपण बघितलं प्रत्येक वेळचा अग्नी वेगळा आहे. गारहस्पत्य अग्नी वेगळा आहे. त्याचप्रमाणे आपल्या दररोजच्या वैश्वदेवातला अग्नी वेगळा आहे. तो वैश्वदेवातला अग्नी त्याचं नाव वेगळं आहे. मुंजीच्या वेळचा अग्नी वेगळा आहे. लग्नाच्या वेळचा अग्नी वेगळा आहे. त्याचप्रमाणे इतर वेळचे ऋतुशांतीच्या वेळचे सुद्धा अग्नी वेगळे. अग्नीला सुद्धा वेगळे नाव आहे. याचं कारण काय? त्याचं कारण त्याच्या मागे असलेला संकेत. आणि म्हणून ते म्हणतात हा जो वन्ही म्हणजे अग्नी नव्हे. नुसतं त्याचं भाषांतर होईल पण त्याचा अर्थ संकेत तात्पर्य हे त्यातून व्यक्त होणार नाही. असा हा वेद एवढा अवघड आहे. एकतर त्याचे उच्चार अवघड आहेत. एकतर तो परंपरेने आपल्यापर्यंत श्रवण परंपरेने आला. घोकमपट्टीच्या रूपाने आला आणि त्याचा उच्चार त्याला असलेले उदात्त अनुदात्त स्वरित अशा प्रकारचे त्याचे उच्चार हे सगळ्यांना जमतीलच असं नाही आणि त्याचा अर्थ कळेलच असं नाही. त्यात ज्ञान आहे हे खरं पण सामान्यांना ते कळत नाही. या ठिकाणी माऊलींनी सुद्धा शब्द वापरलाय की हा वेद वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू आन नाही. वेद संपन्न आहे. वेद परिपूर्ण आहे. वेदात काय नाही सगळं वेदात आहे. संपन्न आहे. असंपन्न नाहीये. अपूर्ण नाहीये. परिपूर्ण आहे. पण त्याच्यासारखा कृपण दुसरा कुणी नाही. पाणी समुद्रात अपरंपार आहे ना. आहे. प्यायला नाही हो. प्यायला नाही जमत का? कृपणू आन नाही. कारण समुद्रातलं पाणी पिण्याला योग्य नाही. इतकं खारट आहे आपण पिऊच शकत नाही. पाणी भरपूर आहे तसा वेदामध्ये ज्ञान भरपूर आहे पण काय करावं का? तो फक्त 3 वर्णाच्याच कानाला लागला. शूद्राला आणि स्त्रियांना त्यातलं ज्ञान नाही म्हणून तो कृपण आहे. संपन्न श्रीमंत आहे पण श्रीमंत एवढा आहे पण नकष्टंगूर आहे. कोणालाच काही द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं. तसा वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू आन नाही. असा वेद मग सामान्यांना न कळणारा असल्यामुळं भागवत हा ग्रंथ व्यास महर्षींनी निर्माण केला की या भागवतात सर्वांना अधिकार आहे. जे जे भक्ती करतील त्यांना अधिकार आहे.
आणि भक्ती कुणी करावी? जो मानव आहे, मानव जन्मात आलाय तो भक्तीसाठीच आलाय. जो जो मानव जन्मात आला तो भक्ती करण्यासाठी आला. त्यांनी केला नाही भक्ती तरच त्याचा अपराध आहे. ते म्हणतात मानव अपराध आहे. तुमचा अपराध आहे, तुम्ही भक्ती करत नाही मानव जन्मात येऊन, हा अपराध आहे. या ठिकाणी अशा वेदाच्या अनुषंगाने विचार केला तर या वेदाला फळ निगम कल्पतरोर. निगम वेद हा कल्पतरू आहे. कल्पतरू म्हणजे तुम्हाला सगळं वेदात मिळेल. तुम्ही जे जे मागाल, जे जे पाहाल, वेदात विज्ञान आहे का? आहे. वेदात भौतिकशास्त्र आहे, वेदात गणित आहे, वेदात रसायनशास्त्र आहे, वेदात जीवशास्त्र आहे. वेदात काय नाही? वेदात तुम्हाला जे काही पाहिजे ते वेदात आहे. बहुरत्ना वसुंधरा. फक्त शोधावं लागेल. सगळं काही आहे, पण या वेदाला भक्ती मात्र वेदामध्ये नाही. वेदात कर्मकांड आहे, ज्ञानकांड आहे, उपासनाकांड आहे, भक्ती कुठे आहे? आणि म्हणून वेद हे कल्पतरू जरी असला तरी हा कल्पतरू निगम कल्पतरोर गलितम फलम. या वेदामध्ये तो कल्पतरू असल्यामुळं आपल्या इच्छेमध्ये जे जे आपल्या मनात इच्छा होईल ते ते आपल्याला प्राप्त करून देणार आहे. हे खरं आहे. तो कल्पतरू आहे, कल्पवृक्ष आहे. मग या वेदाला फळ आलं अशी कल्पना केली. कोणत्याही वृक्षाला जेव्हा फळ येतं तेव्हा तो वृक्ष सुफलित होतो. जेव्हा वृक्ष आहे, लावलाय, झाड लावलं, आंब्याचं झाड लावलं, 12 वर्ष झाले फळच नाही आलं, काय उपयोग आहे आंब्याच्या झाडाचा? काही उपयोग नाही, तोडून टाक. फळ आलं तर उपयोग आहे. कोणतेही झाड हे जेव्हा फलान्वित होतं तेव्हा ते आपल्याला उपयुक्त ठरतं. म्हणजे शेवटचा परिणाम काय? परिणाम म्हणजे झाला, अभ्यास केला, रात्रंदिवस केला, खूप केला, काय झालं? पहिला नंबर आला, वा वा, हे फळ आहे. पहिला नंबर येणं हे फळ आहे. अभ्यास करणं ही साधना झाली. पण हे साध्य कधी आहे? जेव्हा फळ येतं तेव्हा निगम म्हणजे वेद कल्पवृक्ष आहे, पण या कल्पवृक्षाला फळ आलंय ते भागवत आहे. मग फळाला महत्व आहे, कारण वृक्ष हा चढायला अवघड आहे. त्याला फांद्या आहेत, त्याला खोड आहे, त्याला पानं आहेत, सगळं आहे, पण फळ नसेल तर तो निरर्थक आहे. पण वेदाला आलेलं फळ म्हणजेच वेद फलित झाला. वेगळ्या शब्दात सांगायचं तर वेद फलित झाला, सुफलित झाला. हा सुफलित कशामुळे झाला? तर भागवत ग्रंथामुळे झाला. वेदाला आलेलं फळ म्हणजे भागवत. आणि असं हे फळ जे वेदाच्या ज्ञानाचं फळ आहे. आता गंमत अशी आहे की ज्ञानाला जसं आपण म्हणतो की फळ म्हणजे परिणाम, त्याच्या पुढचा टप्पा. ज्ञान, आपण ज्ञानाला फळ म्हणतो, पण त्यांनी असं म्हटलं की नाही, ज्ञान मिळालं म्हणजे सगळं झालं असं नाही. कारण ज्ञानाची परिणिती कशात व्हायला पाहिजे? ज्ञानाची परिणिती आनंदात व्हायला पाहिजे. आणि आनंद फळाशिवाय नाही. फळ प्राप्त झालं म्हणजे आनंद असतो. नुसतं ज्ञान झालं तर आनंद नाही झाला. कारण ज्ञानाची परिणिती, ज्ञान हे जर आपण लक्षात घेतलं तर ज्ञानाचं पुढचं पाऊल ही भक्ती असली पाहिजे. कारण ज्ञानाला फळ म्हणजे भक्ती आहे. ज्ञान याचा परिणाम, माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की ज्ञान प्राप्त झालं, पण जर आम्हाला आनंद समाधान प्राप्त झालं नाही तर ते ज्ञान निरर्थक आहे. चित्तानुशांती देई विद्या अशी कशाला. चित्ताला जर शांती नसेल तर ती विद्या निरर्थक आहे. खूप ज्ञान मिळवलं पण काय करावं? शांती नाही. ज्ञान प्राप्त झालं पण त्याचं फळ मिळालं नाही. फळ म्हणजे भक्ती आहे. म्हणून याच्या पुढचा टप्पा हा भक्तीचा आहे. जेव्हा एखादं झाड फळांनी वागतं,
फलान्वित होतं. कोणतंही झाड पहा, त्याला फळं आले, फळं आल्याबरोबर ते झुकत असतं, खाली वाकत असतं. ज्ञानाचा परिणाम नम्र होण्यामध्ये, ताठ होण्यामध्ये ज्ञानाचा परिणाम नाही. हाय बा ज्ञानी आहे पण ताठ चालतो, हो मग तो ज्ञानीच नाहीये. जो ज्ञानी आहे तो कधी ताठ चालणारच नाही. त्याच्यामध्ये नम्रताच असेल. नम्रता हे फळ आहे. आणि नम्रता भक्तीशिवाय येत नाही. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे तो नम्र असतो. ज्याच्या मनात नुसतं ज्ञान आहे, ज्ञानाचा ताठा आहे, ज्ञानाचा साठा आहे, ते म्हणतात कोडियाचे गोरेपण तसे अहंकार्याचे ज्ञान. तुकाराम महाराजांनी अशी परिभाषा वापरली की कोड्याला कुणी गोरं म्हणत नाही. अंगाला कोड फुटलं म्हणून त्याला गोरं म्हणतं काय कुणी? गोरेपणा हे सौंदर्य आहे आणि कोड ही विकृती आहे. म्हणजे तुम्हाला जर ज्ञान प्राप्त होऊन तुमच्या मनात ताठा असेल तर विकृती आहे तुमच्या मनात. जर ज्ञान प्राप्त झालं तर तो कसा चालतो, तो कसा बोलतो, तर त्याचं वर्णन करत असताना ज्ञानी पुरुष कसा वागतो, कसा बोलतो, 13व्या अध्यायात माऊलींनी किती वर्णन केले. ज्ञानी पुरुषाचं लक्षण काय, ज्ञानी पुरुष कसा चालतो, बोलणे त्याचे सुकुमार मुखमोहाचे माहियर. चालणं कसं आहे, बोलणं कसं, का कमळावरी भवर पाये ठेविते हळुवार कुचुंबैल केसर या शंका. तैसे परिमाणू पांगुतले जाणून जीव सानुले कारुण्या माझी पाऊले लपवणी चाले. ते वाट कृपेची करीतू ते दिशाची स्नेहे भरितू जीवा तळियांथरितू आपुला जीव. हे ज्ञानाचं परिणाम आहे. ज्ञान मिळालं म्हणजे सर्व मिळालं असं नाही. म्हणून निगमाचं फळ म्हणजे भागवत आहे. निगम म्हणजे वेद आहे, वेद हे ज्ञान आहे. पण ज्ञान हे परिणित झालं पाहिजे भक्तीत, आणि ही भक्ती भागवताशिवाय नाही. म्हणून निगम कल्पतरोर गलितम फलम. या ठिकाणी गलित शब्द वापरून त्यांनी ते गळालेलं आहे असं म्हटलं. सहज तुटून पडलेलं फळ आहे. सहजता आहे त्याच्या मागे. सहज परिश्रमाशिवाय झाडाचं देठापासून अलग झालेलं फळ आहे. आणि हे फळ म्हणजे आपल्याला त्याचा ज्ञानाचा परिणाम हा नम्र होण्यामध्ये असला पाहिजे. हे ज्ञानरूपी फळ, ज्ञानाचं आलेलं भक्तिरूपी फळ, हे कसं आहे ते म्हणतात, हे फळ भक्ती निर्माण करणारं, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण करणारं. गलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम. या ठिकाणी हे गळालंय म्हणजे आता खराब झालं का नाही? हे गळालं म्हणजे खराब झालं नाही, नाही नाही, हे परिपक्व झालं. ज्ञान जेव्हा परिपक्व होतं तेव्हा ते भक्तीत परिवर्तित होतं. जेव्हा कैरी परिपक्व होते तेव्हा तो आंबा होतो, तेव्हा सुगंध यायला लागतो. जोपर्यंत कैरी आहे तोपर्यंत नाही. मग हळूहळू हळू आपल्याला तो पिकू घालावा लागतो किंवा पाड येतो त्याला. हा पाड आल्याबरोबर तो परिपक्व झाला आणि पाड त्याचा सुगंध सुटला की शुकमुखात ताबडतोब पोपट तिथे येतो की त्याला टोकरतो, कारण ते गोड असतं. शुकमुखाने टोकरलेलं गोडच असतं असा सिद्धांत आहे. त्याच्या मागचा संदर्भ भागवत महात्म्यात एका ठिकाणी दिलेला आहे की ज्या वेळेला सगळे लोक म्हणाले, देव म्हणाले सगळे की आमचं अमृत तुम्ही घेऊन जा, आमचं अमृत पृथ्वीवर घेऊन जा, आम्हाला गरज नाही, आम्हाला हे भागवत रूपी अमृत द्या. तेव्हा शुकाचार्यांनी सांगितलं नाही 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 नाही, हे भागवत रूपी अमृत पृथ्वीवरच असलं पाहिजे. तुम्हाला तुमचं अमृत लखलाभ, आम्हाला गरज नाही त्या अमृताची. ज्या अमृतामुळे तुम्ही सुखी व्हाल, स्वादामृत तुम्ही प्राशन कराल, अमर व्हाल. पण अमरतेपेक्षा, अमर होण्यापेक्षा, चिरंजीव म्हणजे अमर, पण अमर होण्यात काय आनंद आहे, त्यापेक्षा आम्ही जीवनमुक्त होऊ ते भागवताच्या भक्तीच्या कथनाने आणि श्रवणाने. म्हणून शुकाचार्यांनी ते पृथ्वीवर आणलं. म्हणून गलितम, गलितम म्हणजे स्वर्गात चाललं होतं ते पण खाली आलं म्हणून गलितम. गलितम म्हणजे स्खलितम नाही, ते स्खलित नाही झालं, ते मुद्दाम शुकाचार्यांनी स्वप्रयत्नाने खाली आणलं. आणि हे अत्यंत परिपक्व असल्यामुळं हे ज्ञान परिपक्व आहे. जेव्हा ज्ञान परिपक्व होतं तेव्हा त्याच्या भक्तीमध्ये रूपांतर होतं. जे ज्ञान कच्चं असतं, कच्चं मच्चं ज्ञान अहंकार निर्माण करतं आणि पक्क ज्ञान भक्ती निर्माण करतं. हा ज्ञानातला फरक आहे. म्हणून ज्ञान कीर्तिमुख झाली या
एका ठिकाणी माऊलींनी शब्द वापरलाय तो, म्हणजे ज्ञान सुद्धा समाप्त झालं पाहिजे. कीर्तिमुख झाली या. कीर्तिमुख नावाचा एक काय झालं, एक राक्षस प्रचंड माजला. इतका सगळ्या पूर्ण विश्वाला त्यांनी पादाक्रांत केलं. सगळे लोक शिवाला शरण गेले. म्हणजे महाराज म्हणले काय, ते राक्षस आता संपूर्ण विश्व गिळंकृत करेल, त्या राक्षसावर काही उपाय करा. महादेव म्हणाले ठीक आहे. त्यांनी आपल्या शक्तीनं एक राक्षस, आपला एक असा दूत निर्माण केला आणि त्याला सांगितलं, जो हा राक्षस सगळं खाऊ लागला ना, त्यालाच तू खाऊन टाक, त्यालाच तू खाऊन टाक. तो गेल्याबरोबर त्यांनी त्या राक्षसाला गिळंकृत केलं, पण याची भूक काही शमेना. तो शंकराला म्हणलं, महाराज राक्षस तर खाल्ला पण माझी भूक काही जाईना. ते म्हणले मग तुलाच खा, मग तुलाच खा. कीर्तिमुख, आजही महादेवाच्या मंदिरात गेलं म्हणजे एक चेहरा आपल्याला दिसतो, तो कीर्तिमुख आहे. त्याचा चेहरा लावलेला असतो तिथं, यक्ष आहे तो. महादेव म्हणले तुलाच खा. का तर तुलाच खाऊन नष्ट हो. म्हणून ज्ञान निर्माण झाल्यानंतर ज्ञानाला सुद्धा नष्ट केलं पाहिजे. म्हणून माऊलींनी शब्द वापरला, ज्ञान कीर्तिमुख केली या. म्हणजे ज्ञान नष्ट झालं पाहिजे. ज्ञान आहे ज्ञान आहे ज्ञान आहे असं म्हणून जर आपण स्वतःचा मोठेपणा गाऊ लागलो तर तो अहंकार होतो आणि अहंकार आपल्याला शेवटी पुन्हा पतनाला कारणीभूत ठरतो. त्यामुळं कुणी किती मोठा असला तरी त्यांनी ज्ञान सुद्धा समाप्त केलं पाहिजे. म्हणून अमृतानुभवामध्ये आधी अज्ञान खंडन सांगितलंय, मग ज्ञान खंडन सांगितलंय. अज्ञान खंडन सांगितल्यावर ज्ञान सांगितलं आणि पुन्हा ज्ञान खंडनही सांगितलं. ज्ञान झालं पुन्हा ज्ञान खंडन का? त्याच्याशिवाय भक्तीची प्राप्ती होत नाही ना. म्हणून ज्ञानाचा अंतिम परिणाम म्हणजे भक्ती. आणि म्हणून परिपक्व ज्ञान, परिपूर्ण ज्ञान, अहंकार रहित ज्ञान हे निगम कल्पतरोर गलितम फलम, हे फळ आहे, ही आमची प्राप्ती आहे, हा आमचा परिणाम आहे. हे आम्हाला भागवतातून प्राप्त होते. शुकमुखाद अमृत द्रव संयुतम, हे शुकमुखाच्या द्वारे हे प्राप्त झालेलं ज्ञान आहे. आणि म्हणून शुकमुख खरं म्हणजे हे नंतर झालं. म्हणजे आधी व्यास महर्षींनी भागवत केलं आणि मग शुकाचार्याला सांगितलं, शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलं. पण त्याने असं म्हटलंय, याच्यावरही शंका प्रदर्शित करून त्याने असं म्हटलंय की व्यास महर्षींनी पुढचं आधीच बघितलं की हे भागवत पुढे अनेकांच्या पर्यंत जाणार आहे. गलितम म्हणजे प्रसार होणार आहे, त्याचा संपूर्ण पृथ्वी तलावर या भागवताचा प्रसार होणार आहे. म्हणून ते सर्वत्र सर्व व्यासपीठावरून भागवताचे आता सप्ताह होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. सातत्याने भागवत चालू आहे. सगळे ज्ञानीच आहेत, सगळे मोठेच आहेत, सांगणारे हुशारच आहेत, सगळे सांगणारे भगवंताची सेवाच करणारे आहेत. प्रत्येक जणाची पद्धत वेगळी असेल, परंतु भागवत हा ग्रंथ आता सर्वतोपरी सर्वतोमुख झालेला आहे, सर्वश्रुत झालेला आहे. हे त्यांना आधीच दिसलं की हे भागवत आता पुढे प्रसारित होणार आहे. म्हणून शुकमुखादमृत द्रव संयुतम, हे पुढे प्रसारित होणारे, प्रसृत होणारे म्हणून गलितम शब्द वापरला. आणि अमृतद्रव संयुतम, हे अमृतमय असलेलं भागवत, हे अमृतमय द्रव संयुतम शब्द वापरलाय. द्रव कशाला म्हणायचं? द्रव म्हणजे अर्थात त्या ठिकाणी ओघ, द्रवीभूत जे होतं त्याचा ओघ असतो, जे द्रवीभूत असतं त्याचा ओघ असतो. आणि भगवंत हा आनंदमय आहे. त्यामुळं आनंदमय असलेला भगवान तो आपल्या हृदयामध्ये सद्यो हृदयव हृदयते कृतीभिः, तो आपल्या अंतःकरणात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपोआपच अंतःकरणाला पाझर फुटतो. हा द्रव आहे, पाझर. हा भक्तीचा द्रव आहे, हा पाझर आहे. आणि म्हणून या ठिकाणी भक्ती रसायन सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये मधुसूदन सरस्वती यांनी असं म्हटलं, द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिक गता. द्रुतस्य भगवत धर्मात, जे द्रुत म्हणजे गतिमानपणाने,
भगवंताच्या प्रेमातून जे निर्माण होतं धारावाहिकतांगता. धारावाहिकता म्हणजे प्रवाहितता. हा प्रवाह, भक्तीचा प्रवाह एकदा सुरू झाला की तो खंड पडत नाही त्याचा. एकदा गंगेचा प्रवाह सुरू झाला की गंगोत्रीपासून तो पुढे आपल्याला गंगा समुद्राला मिळेपर्यंत धोधो 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 गंगा ओघ मुदनवती. गंगा जशी धावतच जाते पुढे पुढे पुढे, त्याप्रमाणे भक्तीचा ओघ. फक्त सुरुवात करा भक्तीची. गंगोत्री सुरुवात आहे, भक्तीची सुरुवात भागवत आहे. आणि ही सुरुवात केली की धारावाहिकतांगता, धोधो 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 अप्रतिहत धारेने ती वाहत राहते. आणि सर्वेशे मनसोवृत्ती भक्ती इत्यभिधीयते. भक्तीची व्याख्या केली मधुसूदन सरस्वतींनी. ते म्हणतात द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतांगता सर्वेशो मनसोवृत्ती भक्ती इत्यभिधीयते. द्रवीभूत अंतःकरण श्रवणामुळेच होतं. आणि ही भक्ती फलस्वरूपात, ज्ञानाचं फळ भक्ती असल्यामुळं ती फलस्वरूपात आपल्या दिसते. ही भक्ती धारावाहिक आहे. जशी गतिमानपणाने या गंगेची धारा वाहते, त्याप्रमाणे भक्तीची धारा अंतःकरणात प्रवाहित होते. आणि हा भाव प्रथमावस्था, ही सुरुवातीची अवस्था या ठिकाणी सांगितली आहे. सुरुवात ही या भक्तीने होते. प्रेम नंतर निर्माण होईल, आधी भक्ती आहे. प्रेम नसतो, प्रथमावस्था भाव. आधी भाव पाहिजे, भाव तेथे देव, आधी भाव पाहिजे. भाव म्हणजे काय ते म्हणतात, भाव हा प्रेम नसतो, प्रथमावस्था. प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे भाव. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतम. हा द्रव अमृतमय आहे. हे अमृत कोणतं आहे ते म्हणतात, हे अमृत कोणतं आहे. अमृताचे अनेक प्रकार आहेत. अमृत देवाचा आणि राक्षसांचा जो संघर्ष झाला ते अमृत देवांना मिळालेलं. देवांचं अन्न ते अमृत. यज्ञशेष त्यालाही अमृत म्हणतात. रसायन त्यालाही अमृत म्हणतात. गोरस दुग्ध वगैरे त्यालाही अमृत म्हणतात. अन्नाला अमृत म्हणतात. त्याचप्रमाणे मोक्षाला देखील अमृत म्हणतात. आणि सुवर्णाला देखील अमृत म्हणतात. पाण्यालाही अमृत म्हणतात. मग नाथांनी या अमृत शब्दावर व्याख्या करताना असं म्हटलंय त्यांच्या अरण्यकांडामध्ये, रामायणामध्ये, की स्वादामृत अप्सरांशी तेने त्या स्वादिष्ट सर्वाशी. अप्सरांना स्वादामृत मिळालं म्हणे, त्यामुळं त्या सर्वांना प्रिय झाले. तृप्त्यमृत ते देवाशी, देवाला तृप्त्यमृत मिळालं म्हणून ते अमर झाले. सुधा त्याशी बाधीना. उन्मादामृत दैत्याशी. क्षुधा म्हणून देवांना क्षुधा लागत नाही, भूक लागत नाही. क्षुधा त्याशी बाधीना, त्यांना तृप्त्यमृत मिळालं. उन्मादामृत दैत्याशी, कारण दैत्यांनी दारू मागितली ना, ते उन्माद अमृत आहे. हे अमृतच आहे पण ते उन्माद निर्माण करणार आहे. तेने ते उन्मत्त हरनिशी सुषुप्त्यमृत दिग्गजांशी. दिग्गज आहेत त्यांना सुषुप्ती म्हणजे झोप येते सारखी, डुलत राहतात ते. हे जे हत्ती असतात मदोन्मत्त म्हणतो आपण त्याला, मदाने डुलत राहतात, मदाने आनंदित होत राहतात आणि त्या सुखानेच त्यांना झोप येते. आता मग खरं अमृत कोणतं? स्वादामृत, उन्मादामृत, सुषुप्त्यमृत, तृप्त्यमृत. खरं अमृत परमामृत. परमामृत हे भागवत, हे परमामृत आहे. परमामृत नावाचा ग्रंथ विवेक सिंधुकार मुकुंदराजांनी सुद्धा लिहिलाय. तेव्हा परमामृत ऐसा कवण क्षीराब्धी रसू. या ठिकाणी माऊलींनी सुद्धा असं म्हटलंय, असा कोणता क्षीराब्धीचा रस आहे जो अमृत म्हणून आपण म्हणतो. जया वायाच्या अमृतपणाचा आभासू, त्याला विनाकारणच आपण अमृत म्हणतो. खरं अमृत ज्ञानामृत आहे, खरं अमृत परमामृत आहे. आणि नाथांनी असंही म्हटलंय की चंद्राच्या पासून आपण अमृत मिळवतो असं म्हणतो. कोजागिरीच्या दिवशी अमृताची धार त्याच्या किरणामध्ये असते. चंद्रामृत म्हणती, चंद्रामृत जो आरोगी म्हणजे जो प्राशन करतो तो होय नित्य निरोगी. जो चंद्रामृत प्राशन करतो तो नित्य निरोगी होतो. नाथांनी त्याला आपली शक्कल लढून असं म्हटलंय, मुख्य चंद्रची क्षयरोगी.
आणि चंद्र क्षयरोगी म्हणे त्याचे अमृत निरोगी केवी. त्याचा अमृत निरोगीपणा कसा देईल? आणि म्हणून खरं अमृत जर कोणतं असेल तर ते भगवंताचं परमामृत. ज्या अमृताच्या द्वारे मुक्त भक्त हे या जीवनातून मुक्त झाले, त्यांना जीवनमुक्ती अवस्था प्राप्त झाली. ही भक्ती अमृत रूप आहे. भक्तीचं वर्णन करताना नारद भक्ती सूत्रामध्ये अमृत रूपाचे असं म्हटलंय. म्हणून या ठिकाणी जे म्हटलंय निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखात अमृतद्रव संयुतम. ते अमृत कोणतं आहे? तर ते अमृत भक्ती अमृत आहे, भक्ती अमृत आहे. कारण भक्ती ही अमृत रूप आहे. नारद भक्ती सूत्रात यामध्ये शब्द वापरलाय त्यांनी की अमृत रूपाचं. अमृत रूपा आणि अमृतमयत्व, एक साध्य भक्ती आणि एक साधन भक्ती. अमृत रूपा ही साधन भक्ती आणि अमृतमय हे साध्य भक्ती. म्हणून यल लब्ध्वा पुमान, नारद म्हणतात यल लब्ध्वा पुमान, जे प्राप्त झाला असता मानव हे सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. जो जे प्राप्त झाला असता मानव ज्ञानी पुमान, तो काय होतो? तृप्तो भवती, जो तृप्त होतो. तृप्ती ही शेवटची आहे. आधी सिद्धो भवती, मग अमृतो भवती, आणि अमृताने काय? तर तृप्तो भवती. तृप्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण तृप्ती असल्याशिवाय आपल्याला अंतःकरणामध्ये समाधान आणि शांती मिळत नाही. ही तृप्ती आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. ती ज्या अमृताने निर्माण होते ते भक्ती अमृत आहे. म्हणून भक्ती ही तृप्ती देणारी आहे. भक्तीपाशी नित्य तृप्ती, नाथांनी म्हटलंय. भक्तीपाशी नित्य तृप्ती, भक्तीपाशी नित्य मुक्ती, भक्तीपाशी भगवत प्राप्ती, माया निवृत्ती हरिभजने. माया निवृत्ती हरिभजने. हरिभजनाने मायेची निवृत्ती होते. हरिभजनानेच माया बाजूला सारली जाते आणि भक्तीच्या द्वारेच आपल्याला तृप्ती प्राप्त होऊ शकते. बरं, ही तृप्ती क्षणभराची तृप्ती नाही. कारण बाकीच्या तृप्ती कशा आहेत? आता पोट भरलं की थोड्या वेळानं पुन्हा भूक लागली का हो? मग अशी तर म्हणलं ना आता काही नको, पोट भरलं, अहो त्याला 5 तास झाले, आता भूक लागली, म्हणजे पुन्हा भूक लागते. ते म्हणतात एकदा तृप्त झाल्यावर पुन्हा भूक लागत नाही, पुन्हा तो अतृप्त होत नाही, कोणतीच इच्छा करत नाही. म्हणून निरीच्छ भाव निर्माण होणार. आणि भक्ती ही श्रेष्ठ आहे. ही भक्ती साध्य भक्ती आहे. ज्या भक्तीतून अहंभाव नष्ट होतो, भोक्तृत्वाभिमान नष्ट होतो. भोक्तृत्वाभिमान म्हणजे मी भोगतोय हा सुद्धा अभिमान राहत नाही. कारण जाणीवच शिल्लक राहत नाही. जाणीव नेणिवेमध्ये परिवर्तित होते. जाणीव नेणिवेत जाते. नेणीव म्हणजे काही कळत नाही. तो शांत, अगदी आपण जसं साखर झोपेत असतो त्याप्रमाणे तल्लीनता, एकरूपता त्याला प्राप्त होते. असा हा मानव स्वात्मस्मिन परमप्रेम रूपा, असा परमप्रेमाने युक्त होतो. असा हा अधिकारी तो बनतो. म्हणून ते म्हणतात की निगम कल्पतरोद गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. कारण अमृत हे कोणतं आहे? हे भक्त्यमृत आहे आणि हे तृप्त करणार आहे. म्हणून त्या अमृताला त्यांनी ती भक्ती कशी? तर ती धारावाहिक असल्यामुळं ती पुढे 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 जात राहते, गंगेच्या ओघाप्रमाणे जात राहते. म्हणून त्यांनी द्रव संयुतम म्हटलंय. अंतःकरणात जोपर्यंत प्रेम निर्माण होत नाही, भक्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत द्रवीभूत अंतःकरण निर्माण होत नाही, तोपर्यंत काही अर्थ नाही. अंतःकरण द्रवीभूत झालं पाहिजे. जनी जनार्दन महाराज यांनी एका पदामध्ये असं म्हटलंय, राम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी. राम कोणत्याही देवतेचं नाव, कृष्ण असो, राम असो, पांडुरंग असो, नाव घेतल्याबरोबर डोळ्यातून अश्रुधारा आल्या पाहिजे. प्रेम, हृदय सद्गदित रोमांचित, हृदय सद्गदित झालं पाहिजे, अंग रोमांचित झालं पाहिजे, अष्टसात्विक भाव जागृत झाले पाहिजेत आणि आत्मविस्मृती झाली पाहिजे. असा जो कोणी असेल त्याचे न विचारावे याती कुळ शुची अथवा चांडाळ. तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे विचारू नका, हा भक्त आहे समजा बस. तो कोणत्याही जातीचा असो, ज्याच्या अंतःकरणात भगवत नामाने तल्लीनता प्राप्त होते, ज्याच्या अंतःकरणामध्ये द्रवीभूतता होते,
ज्याचं अंतःकरण द्रवीभूत होतं, पाझरायला लागतं, डोळ्यातून पाणी येऊ लागतं. कारण अंतःकरण पाझरलं, प्रेम निर्माण झालं की डोळ्यातून पाणी आपोआपच येतं. डोळ्यातून पाणी आलं की अष्टसात्विक भाव जागृत होतात, रोमांच, हृदय सद्गतीत रोमांच आले. असं रूप भक्ताचं ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेलं आहे, दासोपंतांनी वर्णन केलेलं आहे. असा भक्त कसा असतो ते म्हणतात. असा जो भक्त आहे, नामदेव महाराजांचं वर्णन, त्यांचं नाव न घेत माऊलींनी वर्णन केलेलं आहे, त्यांचं नावाचा उल्लेख न करत. आणि असा जो भक्त आहे त्या भक्ताच्या जातीचा पातीचा विचार न करता तो फक्त भक्त म्हटला पाहिजे. आणि असा भक्त अंतःकरण द्रवीभूत ज्याचं होतं तोच खरा भगवत भक्त म्हटला पाहिजे. म्हणून द्रवसंयुतम शब्द वापरलाय. आणि पिबत भागवतम रसमालयम, मग असं हे भक्तीचा रस पीत राहा. पीत राहा, कारण हा रस नष्ट न होणार आहे. हा रस सततच गळतोय, कारण ज्या फळातून हा रस बाहेर पडलाय ते फळ गोडच आहे. आणि गोड असलेलं, मधुर असलेलं फळ जे शुकाचार्याने टोकरलेलं आहे, शुक म्हणजे पोपट, पोपटाने टोकरलेलं फळ गोडच आहे. मग हे प्यायचं कसं म्हणले, फळ आहे, मग फळ कसं प्यायचं? त्याच्यात पोय असेल, साल असेल, त्याला रेषा असतील, त्याला हेय भाग टाकून द्यायचं काही भाग असेल, साल असतील. ते म्हणे नाही, रसमय फळ आहे, याच्यात टाकून देण्यासारखं काहीच नाही. भागवतातला एकही शब्द टाकून देण्यासारखा नाही, निरर्थक नाही. संपूर्ण भागवत हे रसमय आहे, रस परिप्लुप्तता त्याच्यामध्ये. आणि म्हणून या फळामध्ये बाकी लौकिक जीवनातलं फळ, त्याच्यात साल असते, याच्यात पोय असते, त्याच्यात हेय भाग असतो, टाकून देण्याच्या काही गोष्टी असतात, फेकून देण्याच्या काही गोष्टी. हे तसं नाहीये म्हणले, हे रसमय फळ आहे, परिपूर्ण रसाने परिप्लुप्त फळ आहे. पिबत भागवतम रसमालयम, रसाने परिपूर्ण, रसम आलयम, रसाने भरलेलं हे फळ आहे. याच्यात रसाशिवाय दुसरं काही नाही. का बरं? ते म्हणतात अहो रस म्हणजे कोण? रसो वै सहा, तो रसमय आहे. कोणता? ईश्वर. देव रसपूर्ण आहे. निरसता वै मरणम आणि समरसता वै जीवनम. रस हेच भगवंताचं रूप आहे, तो रसमय आहे. म्हणून तर रास क्रीडा केली त्यांनी, तो रसमय आहे म्हणून रास. रसपासून रास शब्द तयार होतो, रस पासून रास. जसं धृतराष्ट्रपासून धार्तराष्ट्र, पंडूपासून पांडू, तसं रसपासून रास, याला वृद्धी नियम असं म्हणतात. तेव्हा अशा पद्धतीने किंवा या आपल्याला हा शब्द कसे तयार होतात, व्युत्पत्तीशास्त्र येते. तेव्हा अशा पद्धतीने आपण हे रसमय, भगवान हाच रसपूर्ण आहे, भगवंताचं रूपच रसमय आहे. आणि म्हणून जो रसमय आहे त्याचं वर्णन याच्यात आहे, भागवतात आहे. म्हणून भागवतच रसमय आहे. ज्या कृष्ण कथा आहेत त्या कृष्ण कथा इतक्या गोड आहेत की त्या किती वेळेला ऐका. मधुरम मधुरम, तुझं सगळंच मधुर आहे. चालणं मधुर आहे, बोलणं मधुर आहे, वागणं मधुर आहे, पाहणं मधुर आहे. हे सगळं माधुर्यमय आहे. आणि ही मधुरता शब्दाशब्दामध्ये, स्वादू स्वादू पदे पदे असा शब्दही भागवतकारांनी वापरलाय. प्रत्येक पद गोड आहे, स्वादू गोड आहे, प्रत्येक पद चांगलं आहे. आणि ते पदे पदे तत् विपदान्न तेषाम. आणि जो एक पद जरी त्यांनी वाचलं तरी त्याला विपदा म्हणजे त्याच्यावर आपदा येणार नाहीत, संकट येणार नाहीत, तो संकटात कधी बुडणार नाही. कारण प्रत्येक पद त्याला मुक्त करणार आहे, संकटातून दुःखातून मुक्त करणार आहे. म्हणून पदे पदे तद विपदान्न तेषाम असे शब्द भागवतकार पुढे वापरतात. पिबत भागवतम म्हणून पीत रहा. रसमालयम आणि रसमालयम, रसम आलयम. एक अर्थ रसाचा आगर, रसाचं घर. दुसरा अर्थ असाही दिलेला आहे त्यांनी की रसम आ पर्यंत, आ म्हणजे पर्यंत, जसं आकर्ण म्हणजे कानापर्यंत दोरी. आ लयम मनाचा लय होईपर्यंत, जीवनाचा लय होईपर्यंत, संसारातील आपल्या 84 लक्ष योनीचा लय होईपर्यंत हे भागवत ऐका. म्हणजे मोक्ष मिळेपर्यंत ऐका. म्हणजे कोणी असो भागवत
कोणी ज्ञानी असो अज्ञानी असो भक्त असो लहान असो मोठा असो वृद्ध असो सगळ्यांनी ऐकावं म्हणून रसमालयम शब्द वापरला. आलयम लय होईपर्यंत, जोपर्यंत आपल्या कानाने ऐकू येतंय, डोळ्यांनी दिसतंय, पायाने चालता येते आणि जीवात जीव आहे, अगदी अंथरुणावर पडल्यावर सुद्धा तिथं बसून ऐका का, जीवात जीव आहे तोपर्यंत ऐका. म्हणून रसम आलयम, आ म्हणजे पर्यंत, लय होईपर्यंत. म्हणून हे या ठिकाणी मनाने मी सांगत नाहीये, याचं विवरण प्रत्यक्ष श्रीधराचार्य यांनीच केलेलं आहे. ते म्हणतात आलयम, याचा अर्थ असा सुद्धा होऊ शकतो की आमचं लय, मनाचा लय होईपर्यंत, जीवनाचा लय अंत होईपर्यंत हे भागवत ऐकावं. पिबत, प्यावं, नुसतं ऐकावं नाही, प्यावं. कशाने प्यावं तर कर्णपुटैही, कानाच्या द्वारे हे प्यावं. जसं कानाच्या द्वारे भगवंताची मुरली या सगळ्या गायी गुरं ऐकत होते कानाच्या द्वारे, आणि त्यातून रस निर्माण होत होता, तो रस त्यांच्या दुधामध्ये मिसळत होता, असं वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. तेव्हा त्यांच्या कानाच्या द्वारे मनात आणि मनातून आपल्या अंतःकरणामध्ये हा सगळा रस आपोआपच पसरून जाईल, आणि मग भक्तीचा रस जर पसरला तर आम्हाला मुक्तीची काय कथा. म्हणून पिबत, पीत राहा. हा रस जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत आपण पीत राहावा आणि मुहर हो. एकदा ऐकलं भागवत, आता पुरे, गेल्या वर्षी ऐकलं, आता काय ऐकायचंय, मुहर हो, पुन्हा पुन्हा ऐका म्हणतात ते. मुहूर, मुहू म्हणजे पुन्हा. एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं, 10दा ऐकलं, 50 वेळेला, 100 वेळेला ऐका. का, जसं जसं ऐकाल तसं तसं तुम्हाला पदे पदे नवम नवम, प्रत्येक पदात तुम्हाला नवीन अर्थ गवसेल. प्रत्येक पद तुम्हाला नवा अर्थ, नवा संदर्भ, नवा साक्षात्कार, नवरस निर्माण करण्याची ताकद याच्यात आहे. म्हणून मुहूर हो. रसिका, भुवी भावुका. आता या ठिकाणी भुवी म्हणजे पृथ्वीवरच्या भावुकांना, कारण मगाशी बघितलं आपण की भाव कधी निर्माण होतो, ही सुरुवात भाव आहे, आणि हा भाव या ठिकाणी असा आपल्या अंतःकरणात निर्माण झाला म्हणजे आपोआपच त्यातून भक्ती निर्माण होते. प्रेमनस्तु प्रथमावस्था भाव, प्रेमाची पहिली अवस्था भाव असल्यामुळं, प्रेमाची प्राथमिक अवस्था भाव असल्यामुळं आपल्या मनात जर भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण व्हायचं असेल तर भाव पाहिजे, सद्भाव पाहिजे. भाव ही सूक्ष्म अशा प्रेमाची सुरुवात आहे, आणि ह्या दृष्टिकोनातून ते म्हणतात मुहूर हो. रसिका, भुवी भावुका. हा भावुक रसिक असला पाहिजे. रसिक म्हणजे काय, म्हणजे या ठिकाणी श्रोता कसा असावा याची अपेक्षा व्यास महर्षींनी प्रगट केलेली आहे. जशी माऊलीने सुद्धा माझी ज्ञानेश्वरी कशी ऐकावी, कशी वाचावी, पहिल्याच अध्यायामध्ये त्यांनी सांगितलंय की माझी ही ज्ञानेश्वरी अहो रसाळपणाची या लोभा, 6व्या अध्यायामध्ये म्हणतात रसने रसाळपणा माझ्या भागवत या ज्ञानेश्वरीत एवढा आहे की त्यामुळं इंद्रियांना सुद्धा इंद्रियांच्या मध्ये संघर्ष लागेल. शब्द म्हणतील, कान म्हणतील शब्द आमचा आहे, आणि जीभ म्हणेल या शब्दातली गोडी माझी आहे. शब्द हा गोड आहे, त्या गोडी माझी आहे, म्हणून इंद्रिया लागे कळंबा एकमेका. ते म्हणतात शब्द तरी विखो श्रवणाचा, शब्द हा श्रवणाचा विषय, पण रसना म्हणे हा यातील रसू हा आमुचा, यातला रस आमचा आहे. त्याप्रमाणे या रसाळपणाचा विचार करताना त्यांनी असं म्हटलंय की ही रसाळपणा एवढा माझ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असेल की ही माझी ज्ञानेश्वरी तयापरी हे श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ताणून या. ज्ञानेश्वरी सुद्धा कशी वाचावी, कशी अनुभवावी, वाचावी म्हटलं नाही, अनुभवावी हे कथा. अनुभव घ्या, स्वतः मनाच्या पातळीवर संवेदना जाणून अनुभव घ्या, तर हा अनुभव घेताना तुमच्या लक्षात येईल अति हळुवारपण चित्त आणून या. अति हळुवारपण, ऐसे हळुवारपण जरी येईल तरीचे उपयोगा जाईल. असं हळुवारपण आलं तरच या ज्ञानेश्वरीचा उपयोग होईल, नाही तर मग काय होईल म्हणे, ही गोठी ज्ञानेश्वरी मी सांगायलोय तुम्ही ऐकायला,
किंवा मी लिहिली तुम्ही वाचायला, तर मुकिया बहिरियाची, मुक्याने भाषण केलं म्हणे आणि बहिऱ्याने ऐकलं. काय म्हणले, वा वा, काय मुक्याने भाषण केलं, 1 घंटा भाषण केलं आणि कुणी ऐकलं, बहिऱ्याने. वा वा, यातलं काय खरं हो, काही नाही. ते म्हणतात, येथे समस्त बहिरे बसता ते लोक, का गायने सुमधुर तू करशी अनेक, अन्योक्ती म्हणतात त्याला. तेव्हा मुकिया बहिरियाची गोठी जशी व्हावी तसं हे निरर्थक होईल. अर्थात हे उपयोगा जाणार नाही, उपयोग होणार नाही. म्हणून आस्वादन प्रक्रिया काय असावी, या ठिकाणी आस्वादनाचा संबंध रसिका भुवी भावुका, हा रसिक पाहिजेत, रस ग्रहण करायला रसिक पाहिजेत. नाही तर गाणं खूप चांगलं चाललंय, पण गाणं खूप चांगलं जरी चाललेलं असलं तरी गाण्यातले दर्दी असतील, गाण्यातले कानसेन जरी असतील तरी कळेल त्याला, पण गाण्यातलं अ का ठ कळत नाही, तर आपण म्हणतो गाण्यातला औरंगजेब. तेव्हा तसा असेल तर गाणं काय कळणार आहे. म्हणून गाढवाला गुळाची काय चव, असं आपण म्हणतो. तसं रसिक, तेव्हा आता रस म्हणजे काय, रसिकता म्हणजे काय, भरत त्यांनी नाट्यशास्त्रामध्ये रस म्हणजे काय सांगितलंय आणि भागवतामध्ये अशा प्रकारच्या रसाचे संदर्भ कसे येतात या संबंधीचं विवरण आता परवाच्या दिवशी करू. उद्या जरा गडबड असल्यामुळं आणि एका संतांच्या दर्शनाला जायचं असल्यामुळं, संतांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जायचं असल्यामुळं उद्या आपण भागवताचं विवरण घेणार नाही. तेव्हा आपण परवा दिवशी 10 वाजता आपण नेहमीप्रमाणे या. कुंडली गौरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.